स्पेशल डोमेन हे खूप महत्वाचं आहे. आणि मग सर हे डोमेन नेमके काय असतील, म्हणजे इथे बघा, दिस इज द आयडियल टाइम टू स्टार्ट थिंकिंग सिरियसली अबाउट युअर डोमेन. आता नेमकं बघा, डोमेन कोणते कोणते असू शकतील, कशा पद्धतीने आपण सेकंड इयर मध्ये निर्णय घेऊ शकतो. तर मित्रांनो, खूप डोमेन आहेत आणि हे डोमेन येणाऱ्या काळात अजूनही वाढणार आहेत. तर काही डोमेन्स मी इथे इन्व्हॉल्व केलेले आहेत. जर तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये, सेकंड इयरच्या सुरुवातीला कोडिंगमध्ये किंवा डेव्हलपमेंटमध्ये किंवा लॉजिक बिल्डिंगमध्ये इंटरेस्ट आला असेल, तर मित्रांनो निश्चितच तुमच्यासाठी कोर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा ऍप डेव्हलपमेंट ही निश्चितच चांगलं करिअर म्हणून समोर येऊ शकतं. तर तुम्हाला सेकंड इयरमध्ये ट्राय केलं पाहिजे. जावा ट्राय करा, पायथन ट्राय करा, DSA खूप महत्वाचं आहे मित्रांनो. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनी सगळ्यात आधी डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम ह्या सब्जेक्टवर फोकस करतात. मग DSA इन पायथन आलं पाहिजे, DSA युजिंग जावा आलं पाहिजे, DSA युजिंग तुम्हाला C++ आलं पाहिजे, याच्यावर तुम्ही फोकस करायचा आहे. तर इथे जर तुम्हाला कोडिंग अँड लॉजिक आवडत असेल मित्रांनो, सो दिस इज द पाथ. जर तुम्हाला बिल्डिंग वेबसाईट्स हे जर नाही, मला वेब डिझायनिंग मध्ये खूप इंटरेस्ट येतोय, मला फक्त वेबसाईट्स वगैरे बनवायच्या आहेत, तर मित्रांनो आयदर तुम्ही इथे बघा, लव्ह व्हिज्युअल्स अँड क्रिएटिव्हिटी, इथे कॉन्सेप्ट असते UI UX ग्राफिक्स, तर ह्या करिअरवर सुद्धा फोकस करू शकता. किंवा तुम्ही HTML असेल, CSS असेल, तुमचं जावास्क्रिप्ट असेल, काही ऍडव्हान्स फ्रेमवर्क सुद्धा आहेत, रिॲक्ट आहे, अँग्युलर आहे, याला तुम्ही सेकंड इयर मध्ये ट्राय करू शकता. डोंट वेट फॉर थर्ड इयर. आणि ग्रॅज्युएशन नंतर प्रिपरेशन याचं करणं म्हणजे मित्रांनो धोकाच आहे तुमच्यासाठी. तर मित्रांनो, लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा, फ्री काउन्सिलिंग करा. जर आपण पुणे शहरात असाल तर फ्री काउन्सिलिंगसाठी सरळ ऑफलाईन सेंटरला आपण व्हिजिट करू शकता. थँक्यू व्हेरी मच गाईज.